श्रीनिवासचा झाला मृत्यू, लक्ष्मीला बसला धक्का। लक्ष्मी निवास या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते। मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे, ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे। एकीकडे बघायला मिळते की श्रीनिवासचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि त्यानंतर सिद्धू त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो। त्यांच्यावर उपचार सुरू असतात। पण आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सिद्धू पोहोचतो लक्ष्मीपर्यंत आणि तिला सुद्धा हॉस्पिटलला घेऊन येतो। तिथे आल्यावर लक्ष्मी म्हणते की आपण हॉस्पिटलला का आलोय, तू मला काही सांगशील का? भावनाची दाढ दुखत होती त्याने तरी तू तिला। मग पुढे ती म्हणते की अरे काहीतरी बोल, काहीतरी सांग, नेमकं काय झालंय, मला अचानक भीती वाटू लागली आहे। लक्ष्मी एक पाऊल पुढे जातेच की सिद्धू तिला मागून सांगतो की काकांचा ऍक्सिडेंट झाला आहे। हे ऐकल्यावर लक्ष्मी जमिनीवर कोसळते। तेव्हा सिद्धू तिला सांभाळतो, त्यांना म्हणतो की काकू तुम्ही चिंता करू नका। पण तेव्हा मात्र लक्ष्मीला श्रीनिवास बद्दल कळल्यावर तिचा स्वतःवरचा तोलच सुटतो आणि ती श्रीनिवास ओरडत हॉस्पिटल पर्यंत पोहोचते। तिथे पोहोचल्यावर मात्र डॉक्टरांना ती भेटणारच असते की तेवढ्यात डॉक्टर श्रीनिवासचा उपचार करून बाहेर येतात आणि तिला म्हणतात की आय एम सॉरी। हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती श्रीनिवासच्या नावाने जोरजोरात ओरडू लागते आणि रडू लागते। तर सध्या तरी हेच बघायला मिळते की डॉक्टरांनी काही चुकीची बातमी तर लक्ष्मीला दिली नाही ना, श्रीनिवासचा मृत्यू तर झाला नाही ना। आणि या सगळ्यानंतर लक्ष्मी आणि निवासच्या परिवाराची काय रिॲक्शन असणार आहे, नेमकी ही कहाणी काय वळण घेणार आहे, हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल। पण सध्या तरी लक्ष्मी मात्र निवासच्या आठवणीत गुंग झालेली आहे। त्यांच्यासोबत घालवलेले चांगले क्षण तिला आठवत आहेत। पण एकीकडे श्रीनिवासची अशी अवस्था बघून तिला रडू कोसळलेला आहे। बघणं फार महत्वाचं असणार आहे की पुढे ही गोष्ट आता काय वळण घेणार। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।